चाकूर पंचायत समितीमध्ये कोट्यवधी रुपयांचा अपार झाल्याचा आरोप करत शेतकरी आंदोलन करतायत, उपोषण करतायत। उपोषणाचा आज 9वा दिवस आहे आणि 9व्या दिवशी चाकूरमध्ये आपण जर पाहिलं तर कडकडीत बंद जो आहे तो पाळण्यात येतो आहे। या उपोषण आंदोलनाला प्रतिसाद म्हणून किंवा पाठिंबा म्हणून व्यापाऱ्यांनी देखील स्वयंस्फूर्तपणे हा बंद पुकारलेला आहे आणि कडकडीत बाजारपेठ जी आहे चाकूरची बंद असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे। पंचायत समिती अंतर्गत जी काही गावं येतात त्या सगळ्या गावांमध्ये शेततळी असतील, विहिरी असतील किंवा गोटे असतील, हे वितरण करताना किंवा शेतकऱ्यांना मंजूर करताना कोट्यवधी रुपयांचा अपार झाल्याचा किंवा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात येतो आहे। यासाठी चौकशी म्हणून SIT नेमावी अशा प्रकारची मागणी करण्यात येत आहे। बालाजी पाटील चाकूरकर असतील किंवा इतर शेतकरी असतील गेल्या 9 दिवसांपासून आमरण उपोषण करत आहेत चाकूरमध्ये आणि त्याला पाठिंबा म्हणून चाकूर आता कडकडीत बंद असल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं आहे। पाठिंबा म्हणून व्यापाऱ्यांनी स्वतःहून ही बाजारपेठ जी आहे ती पूर्णपणे बंद केलेली आहे। चाकूरचे नागरिक आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेत। मला सांगा काय मागणी आहे बंदच्या माध्यमातून? लोकनेते बालाजी पाटील चाकूरकर साहेब आज 9 दिवस झालं आमरण उपोषण करीत आहेत। त्यांच्या 5 मागण्या आहेत। एक, चाकूर पंचायत समितीमध्ये 200 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाला आहे, त्याची SIT चौकशी करावी। नंबर 2, चाकूर शहर हे नरेगामध्ये घ्या, ही नंबर 2। नंबर 3, 25-26चा पीक विमा अद्याप मिळालेला नाही। शेतकऱ्याच्या संदर्भातल्या सगळ्या मागण्या आहेत। मला सांगा, सकाळपासूनच बाजारपेठ बंद आहे आणि व्यापाऱ्यांनी स्वतःहून हे सगळं बंद केलेलं आहे। स्वतःहून व्यापाऱ्यांनी बंद केलेलं आहे आणि पूर्ण व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद करून बालाजी पाटील चाकूरकर यांना पाठिंबा दर्शवलेला आहे। म्हणजे आंदोलन सुरू आहे, उपोषण सुरू आहे आणि या उपोषणाला पाठिंबा म्हणून बाजारपेठ जी आहे ती बंद ठेवण्यात येत आहे। अनेक शेतकरी असे आहेत ज्यांच्या रेकॉर्डवर शेततळ मंजूर आहे, मात्र शेतामध्ये किंवा त्याचं अनुदान जे आहे ते शेतकऱ्यांना मिळालेलंच नाही। मोठा अफार जो आहे तो चाकूर पंचायत समितीमध्ये झालेला आहे। याची SIT नियुक्त करावी आणि त्याच्या माध्यमातून चौकशी करावी अशा प्रकारची मागणी जी आहे ते घेऊन उपोषण चाकूरमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतं। 9व्या दिवशी देखील प्रशासनानं मात्र या उपोषणाकडे लक्ष दिलेलं नाही, अशाच प्रकारचं चित्र आहे। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।